तर काल देवेंद्रजी म्हटले की उद्धव ठाकरे कायम शत्रू ना, आमचे काही शत्रू नाही, राजकारणात कोणी शत्रू आणि कोणी मित्र नसतो. हे खरं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणाल तर एक कायम आम्ही एक संस्कार आणि संस्कृती पाळली. आम्ही निवडणुका एकमेकांच्या विरुद्ध लढलो, एकमेकांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. पण आमचा जो इंटरेस्ट आहे लोकशाहीमध्ये हा शेवटी राज्याचा विकास, जनतेचा विकास, आणि तो जे सरकार करतं विरोधी पक्षानं त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहायला हवं. जसं देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला, सुरुवात केली, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. एक परंपरा या राज्याला, यशवंतराव चव्हाण असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, वसंतराव नाईक असतील, फार मोठी परंपरा राज्याला आहे की व्यक्तिगत शत्रुत्व न ठेवता राजकारण केलं पाहिजे. पण व्यक्तिगत शत्रुत्व ठेवून राजकारण करण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केली. हे मान्य केलं पाहिजे. आपल्या राजकीय शत्रूंना, राजकीय विरोधकांना खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात टाकायचं, ED CBI पोलिसांचा वापर करायचा, ही परंपरा या महाराष्ट्रात कधीच नव्हती. ती परंपरा जर संपवणार असतील कोणी सध्याचे मुख्यमंत्री, तर ती या राज्याचं राजकीय वातावरण चांगलं राहावं त्यासाठी फायदाच होईल.